हेलो हेलो। भाई हा इधर खरखट सर्व घ्या ना. बोलून झाल्यानंतर फोन स्विच ऑफ करा. आपण प्रायव्हेट काय बोलतो. अच्छा हे चटणी कुठे आहे. पण मग ना अशा वेळेला मग मला असं माहित द्या की हे वर खाली व्हायला, कारण मला लगेच मसाला हा वाला घ्या तुम्ही डायरेक्ट वन क्लिक मध्ये. हा तो जो घेतो तो वन क्लिक केला का लगेच हे होतो. आपण करतोच आहे ना. असून दे ना. हॅलो. गुड आफ्टरनून फ्रेंड्स। दुनिया में जहां कहीं भी आप हैं, अपने आप को स्वस्थ रखें, मस्त रखें, व्यस्त रखें। आप सभी का हार्दिक स्वागत करते हुए मुझे बड़ी खुशी हो रही है। आज 70-70 प्रेजेंट्स मुंबई टेनिस क्रिकेट बिग बैश का तीसरा और अंतिम दिन। 6 मुकाबले हैं आज और 72 ओवर्स का खेल आज हम देखने जा रहे हैं। उसके बाद हमें मिल जाएगा पहले बिग बैश का पहला विजेता। मेरे साथ आज कमेंट्री पैनल में पहले ही मैच के लिए जुड़ चुके हैं हमारे एक्सपर्ट कमेंटेटर चंद्रकांत शिंदे, जो राहुल 11 के कैप्टन रहे और बहुत अच्छे समीक्षक हैं। मेरे दाईं ओर कंचन पालकर, जो खास स्कोरिंग की जिम्मेदारी पहले दिन निभा चुके हैं। कल हमारे साथ उमेश जी थे, आज वापस कंचन जी जुड़ चुके हैं। और मेरे दाईं ओर टूर्नामेंट का जिन्होंने विक्रम रचा, ऐसे मेरे काबिल दोस्त चंद्रकांत शेटे। तो हम तीनों आपके साथ बारी बारी से मुखातिब होते रहेंगे। हमारे पैनल के एक और कमेंटेटर कुणाल दाते इस वक्त थोड़ा सा आराम फरमा रहे हैं। इनको आप एक्शन में दूसरी पारी में देखेंगे। हमारे जो अंपायर्स है इस वक्त, अंपायर युवराज भालेराव और अंपायर शशि साटम, ये मैदान में पहुंच चुके हैं। दोनों ओपनिंग बैट्समैन आ चुके हैं और 70-70 एंड से पहला ओवर लेकर आ रहे हैं ट्राइडेंट के लिए अंबुट्टी, और बैट्समैन हैं विलास कांबळे और बारकिया और विकी पाटिल। हमारे अंपायर्स के भी परम्यूटेशंस, कॉम्बिनेशंस को तीनों दिन आपने अलग अलग मिजाज में देखा है। लोअर फुल टॉस, गैप में खेल दिया है, तेज आउटफील्ड, रुक नहीं पाएगी, चली जा चुकी है मैदान के बाहर 4 रनों के लिए। ही चांगली गोष्ट असणार आहे। सकाळचं म्हणजे मॅचची सुरुवात आणि पहिलाच बॉल ज्यावेळेला तुम्ही सीमारेषेच्या बाहेर पॉवर प्लेचा फायदा घेता आणि अंबुटी सारख्या बॉलरला मारता, तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स मिळतो। ग्लोरियस स्पोर्ट्ससाठी मी तर म्हणेल एक चांगली सुरुवात हरीश सर बारक्याच्या बॅटमधून आलेल्या फटक्याच्याद्वारे। इंग्लिश कमेंट्री में कहा जाए तो दैट वाज अ ग्लोरियस कवर ड्राइव फॉर अ ग्लोरियस बाउंड्री। देखिए किस तरह विकेट कीपर है, एक लगभग तीसरी स्लिप है, पॉइंट अंबुटी इस बार मिडिल स्टंप पर आते हुए। अभी अंबुटी की खासियत है स्टंप टू स्टंप, अब लय मिल चुकी है। आपको याद होगा यूनाइटेड कुवैत सीसी वर्सेस हाशमी सीसी 10 PL का पहला मुकाबला जो उन्होंने जीता था हाशमी सीसी ने, और तहलका मचाया था। अंबुटी वहां पर, और देखिए नजर हटी, दुर्घटना घटी। 2 पैर के बीच में से पिन पॉइंट यॉर्कर, बेस ऑफ द स्टंप, बाम्बूजल्ड। पहिल्या बॉलवर ज्यावेळेला चौकार आला, दुसरा बॉल अगदी लेंथ बॉल आणि भन्नाट वेगात बाउन्स देऊन टाकला। तिसऱ्या बॉलला विचार करायला लावलं बॅट्समनला कसा येणार, आणि पहा
काय चेंडू टाकलाय, अगदी उत्तरच नव्हतं या बॉलचं. मिडल स्टंप अगदी आडवा केलाय अंबुटी यांनी, आणि याचसाठी ते केरळ ते मुंबई असा प्रवास करत इथपर्यंत दाखल झालेत. मग मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने गाजवल्यात. अगदी सुप्रीमो चषकात देखील खूप चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांच्याकडून झाला होता, आणि तशी सुरुवात या ठिकाणी याही मॅचमध्ये त्यांच्याकडून झाली आहे सर. 5 विकेट लेने वाले सुप्रीमो के इतिहास के पहले गेंदबाज रहे थे जब उन्होंने मराठा पंजाब विनर स्पोर्ट्स के लिए खेला था. देखिए क्या बॉलिंग एक्शन है, परफेक्ट यॉर्कर. अब 3 अलग अलग गेंदें उन्होंने की, जो मैंने पहले दिन भी बात की थी, फ्रूट सलाड बॉलिंग. आज कितने बॉलर ऐसे हैं जो 6 अलग अलग गेंदें कर लेते हैं. टेस्ट क्रिकेट में जॉन एम्ब्यूरी के बारे में कहा जाता है अ स्पिनर विद 6 डिफरेंट डिलीवरीज, और यहां पर अंबुटी ने 3 अलग अलग गेंदें की हैं, और थॉमस तुरंत उनको जाकर मुबारकबाद देते हुए और अगले बल्लेबाज के स्वागत के लिए तैयार. ट्राइडंट लॉजिस्टिक्स मुंबई, क्या कहेंगे चंद्रकांत शिंदे जी? नक्कीच अंबुटी खरोखर पहिल्या सत्रापासूनच खूप सुंदर बॉलिंग करत आहेत, पण आता त्यांना चांगला सूर गवतलाय. पहिलाच बॉल लो फुलटॉस, दुसरा शॉर्ट ऑफ लेन, तिसरा यॉर्कर, आणि यॉर्कर ज्या पद्धतीने टाकला तो यॉर्कर मला तर असं आठवण करून देते, करुणाकर कोटी यांची आठवण करून देते, एक डेरेन घॉकची आठवण करून देते, आणि एक वॉशिंग अकरम सरांची आठवण करते. अशा पद्धतीने हा यॉर्कर टाकला. ओमकार पाटिल, अंबुटी की इस बार बाहर की तरफ कोण बनाकर जाती हुई गेंद और वाइड दिया शशि साटम ने. स्कोर आगे बढ़ता हुआ यहां पर 1 विकेट के नुकसान पर अब पहुंच चुका है 5 रनों पर. पहिल्याच ओव्हरपासून अगदी अंबुटी यांची खासियत देखील सर तीच आहे. ॲक्शन पहा थोडीशी वेगळी आहे, परंतु वेग ही त्यांची खऱ्या अर्थाने ओळख आहे. इस बार ओवर पिच बॉल और डेफली मैदान के बाहर भेजने का प्रयास था. एक टप्पा खाती हुई गेंद मैदान के बाहर 4 रनों के लिए. दूसरा चौका पावर प्ले में आता हुआ, पहला विलास कांबळे का और अब ओमकार पाटिल का. यावेळेला आपण पाहू शकता थोडासा बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू देताना पाहायला मिळाला, आणि ओमकार जे मोरबी गावचे एक सुप्रसिद्ध क्रिकेटपटू आहेत पनवेल नगरीमधील, पनवेल तालुक्यातील, आणि त्यांनी जसा बॉल रडारमध्ये आला त्या बॉलवर ओमकार पाटील आणि मोरबी ही नावच कोरली जणू काही. और आज मुरबी का नाम आते हमारे संदीप पाटिल जी, जो रायगढ़ समालोचक एसोसिएशन के अध्यक्ष हैं, उनकी भी याद ताज़ा हो गई. इस बार शफल होकर अब देखिए, ये एक गलत शॉट था. क्रिकेट में एक मुहावरा है अंग्रेजी में, प्ले फॉर साइड एंड नॉट फॉर सेल्फ. टीम को क्या चाहिए वो क्रिकेट खेलो, खुद को क्या चाहिए वो क्रिकेट मत खेलो. एक डॉट बॉल उन्होंने खराब कर दी. नक्कीच तुम्हाला सातत्य, मग गोलंदाजाला असू देत किंवा फलंदाजाला असू देत, सातत्य ठेवणं गरजेचं आहे. केवळ चांगली सुरुवात करून होत नाही, तुम्हाला त्याला पुढे घेऊन जावं लागतं. प्रत्येक बॉल मेरिटवर खेळावा लागतो, प्रत्येक बॉल जसा आहे तसा खेळावा लागतो. बॉलरला देखील तेच करावं लागतं, चुकांमधून शिकावं लागतं. ते अंबुटीने या ओव्हरमध्ये 2 वेळा केलं. 9 रन 1 विकेट के नुकसान पर. इस बार बैठक शॉट और सीधा लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर जाती हुई गेंद 4 रन के लिए. बहुत अच्छी वापसी वहां पर. ये बैठक शॉट ने वाकई में समा बांध दिया, और आज की दोपहर के पहले ही ओवर में रनों से माला माल ग्लोरियस स्पोर्ट्स. नक्कीच या ठिकाणी ते पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर अंबुटीने विकेट जरूर घेतला, परंतु रनही आल्यात हेही विसरून चालणार नाहीये सर. 3 चौकार आलेत, आणि पहा रायगडमधील सर्वाधिक स्टायलिश बॅट्समन म्हणून ओमकार पाटील यांची ओळख आहे, आणि आज आपले रंग फलंदाजीचे या ठिकाणी उधळताना पाहायला मिळतात. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये विकी पाटील, ओमकार पाटील खेळताना पाहायला मिळत आहेत. खरोखरच पाटील यांनी तो स्क्वेअर लेगला बनवून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या लक्षात आलं होतं स्क्वेअर लेग आत आहे, मिड विकेट बाहेर आहे, आणि तो प्रकार तो करण्यात असफल राहिले, परंतु त्यांनी नेक्स्ट बॉलला चौकार मारून आपल्या संघासाठी 4 धावा जोडल्या. ओमकार पाटिल और विकी पाटिल, 2 भाइयों की जोड़ी. ये इतने बढ़िया ग्राफिक्स आप देख रहे हैं हमारे इलियास कुरैशी भाई द्वारा, IQ के नाम से फेमस है. परफेक्ट आप देख रहे हैं सारे लोगो, 70-70 का लोगो, मुंबई टेनिस क्रिकेट बिग बैश का लोगो. जब चौका छक्का लगता है तो जिस तरह से ग्राफिक्स घूमते हैं, टेलीकास्ट को और खूबसूरत बनाता हुआ हमारी ग्राफिक्स टीम का प्रदर्शन. नए ओवर की शुरुआत होने जा रही है, और अंबुटी 1 ओवर में 13 रन देकर 1 विकेट हासिल किया है. सर ही चांगली सुरुवात म्हणेल. विकेट गेल्यानंतर देखील त्याचा दबाव या ठिकाणी न पडू देता तुम्ही 13 रन आणि अंबुटी सारख्या बॉलरच्या विरुद्ध बनवता, त्यावेळेला तुमची एक ही चांगली सुरुवात मी म्हणेल या ठिकाणी दरम्यानच्या काळात झाली आहे. एक तरफ 13 रन बने, एक तरफ एक बहुत ही इंपॉर्टेंट विकेट हासिल किया है. अखिलेश राइट आर्म राउंड, टप्पा खाते ही वहां पर हुक कर दिया है बॉल को, और मैदान के बाहर चली जा रही है गेंद. 6 रनों के लिए अफलातून हुक शॉट.
काय फटका. काल देखील जर पाहिलं तर कलकत्त्याच्या खेळाडूंच्या विरुद्ध अशाच प्रकारचे खेळ त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, प्रभावित केलं. एक अनोख्या स्टाईलची काल एक फटका तर असा अगदी जमिनीवर पडून फटका खेळला होता. युनिक फटका पाहायला मिळतो. आणि आज देखील पहा त्यांनी इरादे आपले स्पष्ट केलेत. हो, विकी पाटील आज इकडे आला आहे तर काहीतरी करणार आहे. पहिल्याच बॉलवर षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केलेत. एका भावाने चांगली फलंदाजी केली तर दुसरा खामोश कसा राहणार. दुसराही मात्र या ठिकाणी सुरू झालाय. कोण म्हणतो ग्रामीण खेळाडू, हे तर प्रोफेशनल खेळाडू आहेत. प्रोफेशनल सारखेच खेळतात. पहिल्या ओव्हरला सुद्धा त्यांनी 13 रन घेतले, प्रोफेशनल पद्धतीनेच घेतलेले आहे. आता सुद्धा प्रोफेशनल पद्धतीने त्याने तो षटकार लगावला आहे. आणि ग्रामीण हा टॅग आता प्रोफेशनल वरतीच आला पाहिजे. एक और बैठक शॉट और ये स्लॉग स्वीप देखते ही बन रहा था शॉट ऑफ द आफ्टरनून और ये लगा गगनचुंबी छक्का, बेमिसाल टाइमिंग. बॅक टू बॅक अखिलेश हा देखील एक वेगवान गोलंदाज आहे नाशिकचा, परंतु आज त्यांच्या विरुद्ध एक वेगळा पवित्रा घेतलाय. या मैदानाचा काल विकी यांना अंदाज आलाय. काल त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली, या मैदानाचा अंदाज घेतला. आणि आज देखील जर पाहिलं एक वेगळ्या स्टाईलची त्यांची बॅटिंग आहे. बॅटच्या पट्ट्यात बॉल घेतात आणि मिड विकेटला. पूर्वी आता अशा पद्धतीचे फटके खूप डावखुऱ्या हाताचे फलंदाज मारायचे, परंतु विकीने ते तंत्र आणि त्याच्यात आणखी स्वतःच्या तंत्राचा मिलाप केलाय आणि एक वेगळे फटके स्वतः विकसित केले असं म्हणेल. आणि त्यावर तो यात सध्या सक्सेस होतोय. हे बघा, ही मॅच मोठ्या धावांचीच होणार आहे हे नक्कीच. कारण ज्या पद्धतीने दोन्ही खेळाडू आक्रमक झाले आहेत तेवढी मोठ्या धावाचीच मॅच होणार. पण दुसऱ्या बाजूला राणाजींचा, थॉमसचा जो संघ आहे तो पण बलाढ्य आहे. त्याच्यात पण मोठे मोठे खेळाडू आहेत, बॅट्समन चांगले आहेत. तर ही मोठी मॅच ते पेलवू पण शकतील. इस बार अलग अंदाज में और ये देखिए आउट हो गए, फंस गए बिल्कुल अभिमन्यु की तरह चक्रव्यूह में. दिखने में थोड़ा मुश्किल था लेकिन प्रदीप गायकवाड़ कल जैसा आपने बताया सूरत से यहां पर आए हैं और सूरत से वो अपने साथ लोचा या घारी खाने के लिए लाए हैं कि नहीं मालूम नहीं, लेकिन अच्छा कैच करने के इरादे के साथ जरूर आए हैं और ये कैच कर दिया. अफलातून कॅच या ठिकाणी मी जरूर म्हणेल सर, कारण 2 स्ट्रोक तुम्ही मिड विकेटला मारल्यानंतर अखिलेशने देखील आपल्या चेंडूमध्ये सुधारणा केली. भाग पडलं त्यांना कव्हर स्पाउंडच्या दिशेने स्ट्रोक खेळण्यासाठी. स्ट्रोकही चांगला होता, परंतु एका अफलातून कॅचने त्यांची खेळी संतुष्टात आणली मी म्हणेन. हे अफलातून फटका सुद्धा होता. बघा, फिल्डरचं चातुर्य किती सुंदर आहे. त्याने हा चौकार सुद्धा जाऊ शकला असता. त्याने डाई मारून तो बॉल अडवला आणि त्याला तो कॅच पण सुटण्याचा प्रयत्न झाला होता, पण त्याने तो कॅच सुद्धा गेला. फुल मार्क टू फिल्डर. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण. 12 रन बनाकर आउट हो रहे विकी पाटिल. एक और चीज हमारे दोनों दोस्तों को मैं बताना चाहूंगा कि ये शॉट्स क्यों लग रहे हैं, क्योंकि बॉल बराबर बल्ले पर आ रही है. इस वक्त कोई ड्यू नहीं है. रात को पिच को तैयार किया गया, सुबह उसको रोल किया गया है. ये जो सतह है, हमारे ग्राउंड्समैन को, हमारे माड़ी भाइयों को मैं आज भी मुबारकबाद देना चाहूंगा कि इस तरह की खेलदिली वाली जो पिच है वो मुहैया कराई गई है 3 दिन के दौरान. काल देखील आपण हेच पाहिलं सर. दुपारच्या सत्रामध्ये खूप साऱ्या रन बनल्या. अगदी आपण म्हणतो ना की अगदी फलंदाजास पोषक वातावरण दिवसभर तयार होतं. रात्री थोडंसं बदलतं ते, परंतु दिवसा मात्र हे फलंदाजीसाठी पोषक वातावरण असतं. धावांचा पाऊस, नुसता पाऊस नाही, मुसळधार, त्याही पुढे जाऊन मी गारांचा पाऊस काल दिवसभरात पडला. तर आज देखील तशीच अपेक्षा या ठिकाणी असेल. नक्की 5:30 वाजेपर्यंत तरी हीच परिस्थिती असणार आहे आणि तो विकेटचा जो फायदा फलंदाजाला नक्कीच घेता येणार आहे. ऋषि नाइक नए बैट्समैन है और सामना करेंगे अखिलेश का. इस बार ड्राइव करते हुए 1 रन हासिल किया. डायरेक्ट निशाना लगाने का प्रयास था. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अब पहुंचा 2 विकेटों के नुकसान पर 26. चंद्रकांत, एक और चीज आप गौर करेंगे, पहली 2 गेंदें उन्होंने राउंड द विकेट लेफ्टी बैट्समैन के लिए की और जब वो नहीं चला तो वो ओवर द विकेट आए और वहां पर उन्हें विकेट मिला. वो कहते हैं ना, व्हेन नथिंग गोज राइट गो लेफ्ट. की चुकांमधून काही शिकायचं असतं आणि त्यांनी शिकलं वेगळं काहीतरी. म्हणजे ज्या वेळेला तुमच्या चुका होतात तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागतं. त्यांनी तोच प्रयत्न केला. मला अजूनही आठवतं आहे युके टायगरमध्ये ज्या वेळेला हे आले होते अखिलेश खेळण्यासाठी आणि अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी केली होती. नाशिकचे खेळाडू आहेत, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण त्यांना पाहतो. वेग ही त्यांची ओळख आहे अखिलेश यांची आणि तोच वेग आज या ठिकाणी त्यांना दाखवावा लागेल टीमचं कमबॅक व्हायचं असेल तर. इस बार बल्ले के मुंह को खोलते हुए विकेटों के सामने सर्कल में खेला था. पावर प्ले का दूसरा ओवर चलता हुआ लेकिन बाल बचते हुए. इस तरह रन लेने होंगे क्योंकि ओमकार और ऋषि ये दोनों जो है बहुत ही अनुभवी खिलाड़ी हैं. ग्रामीण क्रिकेट, शहरी क्रिकेट, ओपन क्रिकेट, ये सभी का जो तजुर्बा उनके पास है
वो तजुर्बा लेकर खेल रहे हैं और 27 रन 2 विकेटों के नुकसान पर पावर प्ले का दूसरा और आखिरी ओवर हाईवे छोर से अखिलेश तैयार। इस बार ओवर पिच गेंद दिया और इस तरह के शॉट्स के लिए कोई फील्डिंग पोजीशन नहीं है, लेकिन देखिए बिल्कुल साइड स्क्रीन के सामने आए, हाथ से गेंद को रुकाया और निश्चित तौर पर 2 रनों की बचत की जा सकती है, जबकि उन्होंने 3 रन बचाए। ऐसा दूसरा रन होने नहीं दिया। चंद्रकांत, आई थिंक दिस इज वन ऑफ द बेस्ट फील्डिंग परफॉर्मन्स ऑफ द मॉर्निंग। नक्कीच तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होतोय. ज्या पद्धतीने राणा अंकल या उद्योगपती सुरेश राणा यांनी जी टीम बनवली आहे ट्रायडंट, आणि अगदीच या टीमसाठी मार्गदर्शन जर पाहिलं तर जावेद, संतोष बंड यांचं मार्गदर्शन देखील लाभलंय. तर एक असा परिपूर्ण संघ बनवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय, जो बॅटिंगमध्ये निपुण आहे, जो बॉलिंगमध्ये निपुण आहे, जो फिल्डिंगमध्ये निपुण आहे, असा संघ बनवण्याचा प्रयत्न त्यांनी हा केलाय. म्हणजे बॅलन्स साईड बनवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून या ठिकाणी झालाय आणि आज त्याचे पडसाद या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कारण जरी एखाद्या वेळेला तुमच्या बॉलर्सकडून रन येत असतील, परंतु त्यावेळेला जर तुमच्या फिल्डर्सनी चांगली कामगिरी केली तर बॉलर्सला कुठेतरी एक वेगळी ऊर्जा मिळते आणि तोच देण्याचा प्रयत्न सर या ठिकाणी होतोय. मागच्या 2 दिवसात आपण पाहिलं तर फिल्डिंगचा पार्ट थोडासा 19-20 चा दिसून आला, पण आजच्या मॅच मध्ये असं जाणवत आहे की खरोखर सुंदर फिल्डिंग करतायत. कव्हर्स चांगला आहे. हे आताची बाउंड्री बघा किती सुंदर अडवली आहे. अशा खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण. ऋषि नाइक के चश्मे को आप देखिए, बिल्कुल ही अलग लुक है। जिस तरह पिलियन या फार्मूला 1 ड्राइवर्स ऐसे ग्लासेस पहनकर फेरारी या मर्सिडीज चलाते हैं ट्रैक में, देखिए उस तरह उन्होंने पहना है। डॉट बॉल, ऋषि नाइक 3 बॉल 2, ओमकार पाटिल 4 बॉल 9, 28 पर 2। दोनों ओपनिंग बैट्समैन आउट हो चुके हैं, विकी और विलास। इस बार एन वक्त पर गेंद बाहर की तरफ कोण बनाकर मुड़ी और वाइड बॉल। नक्कीच अगोदर त्यांच्या डोळ्याला इजा झालेली आहे आणि डॉक्टरांचा सल्ला त्यांनी घेतल्यानंतर त्या डोळ्याला पुन्हा एकदा दुखापत व्हावी नाही, म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये देखील अशा प्रकारचं डोळ्यांचं रक्षण कशा करू शकतो त्यासाठी हे पाहू शकतो आपण। इस बार क्या बढ़िया अंदाज में बल्ले को पुल कर दिया था, यह सुनिश्चित किया कि बॉल हवा में न रहे उस पुल शॉट पर और डीप मिड विकेट पर इसको पहले उसको रोका जाए। 1 रन हासिल करते हुए बल्लेबाज ऋषि नाइक और स्कोर आगे बढ़ता हुआ 2 विकेट के नुकसान पर 30। ये पार्टनरशिप 5 रनों की। ऋषि नाइक 4 बॉल 3, ओमकार पाटिल 1 बॉल 1। ये मुकाबला 6 ओव्हर का है। तर नक्कीच 6 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल। धावसंख्येचा ग्राफ आहे तो या षटकात मात्र कुठे खाली आणण्याचा प्रयत्न भावेश यांच्या माध्यमातून केला जातोय। आतापर्यंत पहिले तर चांगले चेंडू। इस बार ओवर पिच बॉल थी, ड्राइव करने में आसानी रही। कल्पेश माहुलकर लॉन्ग ऑफ पर तैनात थे, जिन्होंने गेंद को उठाया भावेश पवार के पास दिया। भावेश स्वयं एक युवा उदयमान खिलाड़ी है। पिछले 5 सालों में मुझे लगता है भावेश पवार ने जितने इनाम जीते होंगे, कम से कम उनके घर में पिछले 5 साल में 100 से ज्यादा ट्रॉफियां आई होंगी, ऐसा मेरा मानना है। ऐसा कोई दिन शायद जाता होगा जब उनको ट्रॉफी न मिलती होगी। नक्कीच, आणि त्यांनी आपल्या गावासाठीचं क्रिकेट खेळण्यासाठी थोडीशी प्रोफेशनल क्रिकेटला देखील मुरड घातली त्यांनी गेल्या 2 वर्षात। इस बार अलग अंदाज में खेलने का प्रयास, लेकिन भावेश ने वही कोण पकड़ कर रखा। देखिए, पढ़ाई जब हम करते हैं तो त्रिकोण, चतुष्कोण, काटकोण सब सिखाया जाता है, लेकिन सबसे इंपॉर्टेंट कोण है दृष्टिकोण। अगर वो आपका सही हो तो आप कामयाब हो सकते हैं। ऋषि ने अब की बार जोखिम लिया और जो जोखिम उठाते हैं वही कामयाब होते हैं। बॉल मैदान के बाहर जाती हुई 6 रनों के लिए फ्लैट 6। खूप चांगला फटका। याही अगोदर त्यांनी अशा प्रकारचा प्रयत्न केला होता, असफल। त्यातून त्यांनी जिद्द सोडली नाही, पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला आणि आता यशस्वी झालेत। वहाळ गावाला बिलॉंग करतात ऋषि नाईक आणि त्याचबरोबर रायगडमधील सर्वाधिक विध्वंसक बॅट्समन पैकी एक आणि सर्वाधिक अर्धशतक देखील त्यांच्या नावावर लगावली गेलेली आहेत। एवढे हे त्यांची खासियत आहे आणि आज या बिग बॅश मध्ये तो दाखवण्याचा प्रयत्न करतायत। 37 for 2। भावेश इस बार स्टंप्स के करीब आकर ये गेंद, देखिए बहुत अच्छी शैली में बदलाव और ऋषि नाइक आउट। ऋषि नाईक यांची फलंदाजी मी बऱ्याच वेळा पाहिली आहे आणि खरोखर ते मॅच विनिंग प्लेयर आहेत। आज काय तितकासा त्यांना सूर गवसला नाही, पण प्रयत्न त्यांचा खूप चांगला होता, दांडगा होता, खूप षटकार मारण्याचा प्रयत्न होता आणि त्यात ते फसले।
खरोखरच सुंदर गोलंदाजी. फिल्डिंगचा पार्ट सांगितलं गेलं तर आता मला असं वाटतं खूप चांगली फिल्डिंग चालू असताना कव्हरच्या फिल्डरकडनं एक छोटीशी चूक झाली आहे. त्याला तो जज नाही झाला आणि ते अचानक पुढे आले आणि हातातला कॅच मागे तो बॉल धावांसाठी गेला. 3 ओवर 37 रन 3 विकेट, रन रेट 12.33. आउट होने वाले बैट्समैन अगर हम देखें तो विलास कांबळे उर्फ बारकिया 3 गेंदों में 4 रन. विकी पाटिल को अगर हम देखें तो 3 गेंदों में 12, जिसमें 2 बेहतरीन 6 उन्होंने लगाया और 6 गेंदों में 9 रन बनाकर आउट हुए ऋषि नाईक. नए बल्लेबाज के रूप में अब मैदान में शिरकत करते हुए पहुंच चुके हैं अभिजीत ठाकुर. सर एक गोष्ट केली भावेशने, ज्या पद्धतीने स्वतः रिवर्स फटका मारताना नाकामयाब झाले, पुन्हा तो प्रयत्न केला, यशस्वी झाले. भावेशने तेच केलं. तीच जरी रिवर्स मारला तरी जिद्द सोडली नाही. आणि तुम्ही जरी मला रिवर्स मारला असेल तर मी देखील गोरसईहून मुंबईला कशासाठी आलोय, माझ्या गोरसई गावाचं नाव आणि या मुंबई शहरात ठेवण्यासाठी आलोय आणि तेच या ठिकाणी केलं. भावेशने अतिशय चांगली गोलंदाजी केली, ऋषी यांना चूक करण्यास भाग पाडली आणि मागील 2 षटकाच्या तुलनेत एक 6 आला जरूर, परंतु चांगलं षटक होतं. 9 धावा केवळ आले सर. पहले ओवर में 13, दूसरे ओवर में 2, तीसरे ओवर में अगर आप देखें तो 9 रन बने हैं. भावेश पवार स्टंप्स के बहुत करीब आकर वो गेंद उन्होंने की थी. और अब विजय गढ़वाल, एक युवा खिलाड़ी जिसने कल बहुत ही दबाव भरी परिस्थितियों में विजय हासिल की ट्राइडेंट लॉजिस्टिक्स के लिए, और अब ये युवा जोशीले गेंदबाज को हाईवे एंड से आजमाया जा रहा है. 18 गेंदों का खेल शेष. स्ट्राइक पर है ओमकार पाटिल 5 गेंदों में 10 बनाकर, और अभिजीत ठाकुर जिनका अभी अभी पिच पर आगमन हुआ है. तर नक्कीच त्यांच्याकडून अपेक्षा असतील. तर गोलंदाजीसाठी कालची एक युवा गोलंदाज दिल्लीचे आहेत आणि काल त्यांनी छाप सोडली होती तेच बॉलिंगसाठी. यावेळेला पहली इस बार स्लॉक स्वीप 1 रन. विजय गढ़वाल और आशीष आगरकर की गेंदबाजी में एक समानता आपने देखी. वो राइट आर्म राउंड जब आते हैं दे कम क्लोज टू द स्टंप एंड बॉल. मतलब एक थोड़ा यूनिक स्टाइल है, हर किसी का नहीं. जैसे राजू बोगा का भी हमने कल देखा था, एक अलग शैली गेंदबाजी की और रनअप की. हा नक्कीच ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि दोघेही दिल्लीलाच बिलॉंग करत आहेत आणि खूप चांगली गोलंदाजी काल त्यांनी करत असताना नवीन खेळाडू जे मुंबईत आलेत आणि प्रभावित देखील केलं. 38 पर 3. फुल टॉस बॉल बड़े आराम के साथ खेल दिया है स्क्वायर लेग बाउंड्री की जानिब. यहां पर गेंद को बहुत जल्द उठाया गया और विकेट कीपर की तरफ दे दिया गया था. 1 रन वहां पर मिलता हुआ. संदीप राठौड़ विकेट कीपर की भूमिका में. चंद्रकांत, ये एक मैं नई चीज देख रहा हूं, संदीप राठौड़ विकेट कीपिंग कर रहे हैं आज. नक्कीच, कारण ज्या पद्धतीने प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना ते जाणतात त्याचबरोबर या टीममधील असं एक दुवा आहे ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळणारे असे एक सेंट्रलाइज खेळाडू आहेत आणि ज्यावेळेला तुम्ही एस्टनच्या पाठीमागे असता बरेचशी काही सूत्र तुम्ही हलवू शकता म्हणून हे पाहायला देखील मिळत आहे. इस बार शरीर से दूर खेला, गली के ऊपर से, वहां पर गली बॉय जाकर अब इसके पहले रोकते. क्या बात है, बहुत ही जबरदस्त प्रयत्न था. शिंदे साहब क्या कहेंगे आप? बहुत ही मैं तो पहले शुरू से ही बोलता हूँ कि फील्डिंग है क्रिकेट का हार्ट है और उसी तरह से अपने को खेलना है, अपना पूरे टीम के लिए खेलना है. हर टीम ने फील्डिंग का पार्ट अच्छी तरह करना है तो फील्डिंग से ही बहुत सारे मैचेस अपन जीत सकते हैं. 39 for 3, fourth over in progress. स्कोर हो चुका है 42. इस बार बेहतर बॉल ऑफ स्टंप की लाइन को पकड़ा. देखिए, लेकिन लेंथ यहां से भले ही हमें अच्छी लगी और लाइन खराब थी, और अंपायर युवराज भालेराव, ये बिल्कुल उस आरटीओ की तरह है कि अगर आपने लेन क्रॉस की तो आपको सजा सुना दी जाएगी. नक्कीच, आणि खूप चांगलं काम करतायत आणि स्वतः क्रिकेटशी निगडीत आहेत कित्येक वर्षांनी. गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर पंच म्हणून देखील मैदानाच्या बाहेर ते सर्वांचे मित्र असतील परंतु मैदानात ते कडक शिस्त दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात. (43 for 3). दोनों टीमें बड़े आराम से टेंशन फ्री क्रिकेट खेल रही है. ये बहुत ज़रूरी होता है क्योंकि जब आप एक प्रतियोगिता में खेलते हैं दबाव जो है आपको परेशान कर सकता है, और इसीलिए मुंबईया जबान में कहते हैं टेंशन लेने का नहीं, देने का. इस बार उठा दिया, बॉल गई है काफी ऊपर.
और एक बेहतरीन विकेट। तर नक्कीच तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आशिष आगरकरची आठवण करून देणाराच हा गोलंदाज, त्याच पद्धतीची शैली आहे, त्याच पद्धतीने गोलंदाजीमध्ये वैविध्य पाहायला मिळतं, चेंडू रिलीज करण्याची त्यांची पद्धत देखील त्याच पद्धतीची पाहायला मिळते आणि म्हणूनच की काय छाप सोडतायत आणि फलंदाज रीड करण्यास त्यावेळेला एखाद्या गोलंदाजाला तुम्ही पहिल्यांदा खेळता तर ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि तेच विजय गडवाल यांच्या विरुद्ध होताना पाहायला मिळते। खूप चांगल्या गोलंदाजाचे प्रात्यक्षिक। एक गोष्ट आणखी एक या ठिकाणी नमूद करायची राहिली ती करतो, ज्या 2 दिवस तुम्ही आम्हाला सहकार्य केलं, घरी बसूनच या मॅचचा आनंद घेतला, आज शेवटच्या दिवशी कृपया आम्हाला ते सहकार्य तुम्ही करा, कारण तशी परिस्थिती नाही आहे। दोन्ही दिवस केवळ दोन्ही टीमच्या आम्ही 17 2 मॅनेजर आणि 15 खेळाडूंनाच या ठिकाणी संधी मिळाली होती, तर आजही या मॅचचा कृपया, कारण पुढल्या वर्षी सर्वांना अलाउड असणारच आहे कारण परिस्थिती तशी नसेल, परंतु आपण परिस्थिती पुढे समोर असल्यामुळे हा निर्णय घेतलाय। केवळ खेळाडू आणि 2 मॅनेजर यांनाच आपण आमंत्रित केलंय, तर त्याचं जसं तुम्ही 2 दिवस सहकार्य केला आजही सहकार्य कृपया करा। नक्कीच सन्मानजनक स्कोर जरी असला तरी बॉलर्सचं कौतुक करावं लागेल की त्यांनी रोग दिलाय धावांसाठी। गढ़वाल की अगली गेंद, इस बार बैठक शॉट, क्या स्टाइलिश शॉट है लेकिन फंस गए। भावेश पवार ने क्या कैच लिया है, बिल्कुल बाउंड्री लाइन पर। अब बाउंड्री लाइन पर खड़े रहकर गेंद का इंतजार करना मतलब बॉर्डर पर शत्रु के आने के इंतजार के बराबर बात थी। अपने बॉडी बैलेंस को रखा, भावेश पवार के पैर देखिए स्थिर हो गए, मानो बचपन में हम स्टैच्यू खेलते थे ना, मानो गेंद ने उनको स्टैच्यू कहा और ले लिया। बघा मागच्या सत्रामध्ये कितीतरी कॅचेस ड्रॉप झाले आहेत, पण आता मला असं वाटतं की मनावर घेतलंय खेळाडूने आणि कॅचेस पकडल्या जात आहेत, चांगली फिल्डिंग केली जाते। एखादी मिस्टेक प्रयोग करताना होते पण प्रयत्न जरूर झाला पाहिजे। नक्कीच सर, आणखी एक गोष्ट या ठिकाणी जरूर आढळली, फटका तर चांगला होता परंतु त्याने उंची थोडीशी जास्त घेतली होती आणि वाऱ्याचा झोत जो आहे थोडाफार प्रमाणात पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे, कदाचित त्याने देखील बॉल असं वाटत होतं की अगदी त्या टावरपर्यंत लांब जाईल की काय, परंतु तसं नाही झालं आणि खूप चांगली कॅच, स्वतःला चेंडूवरची नजर खूप चांगली ठेवली आणि बाद व्हावं लागतंय। 6 रन दिल्यात, काल मॅन ऑफ द मॅच होती। एखादी मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर तुम्हाला किती आत्मविश्वास मिळतो ते पाहायला मिळा। या ठिकाणी विजय गडवाल जे आहेत त्यांनी केवळ 6 धावा दिल्या आणि 2 विकेटही घेतल्या। प्रभावित करणारी बॉलिंग सर। पहले 2 ओवर में 15 और उसके बाद वाले 2 ओवर में अगर आप देखें, सॉरी पहले 2 ओवर में 28 और उसके बाद वाले 2 ओवर में 15, तो ये मेरे ख्याल से बहुत अच्छी बात है। नए बैट्समैन आ रहे हैं, विशाल जीतेकर और सुमित दोंगड़े। अब ये दोनों अपने आप में बहुत लेजेंड प्लेयर्स हैं, ऐसा मैं कह सकता हूं, क्योंकि इनके नाम से आज रिकॉर्ड और उनकी मिसालें दी जाती है रायगढ़ में, और इनको रोकने के लिए आ रहे हैं अब भावेश पवार। पवार का एंगल वाकई में जबरदस्त एंगल है, एक ऐसा एंगल चंद्रकांत के बिंगो मैड एंगल वाले भी चकरा जाएंगे। टेढ़ा है पर मेरा है। नक्कीच पवित्रा तर जरूर घेतला होता आक्रमकतेत, परंतु टप्पा झाल्यानंतर बॉल कट होणं, बॅटला नक्कीच हुलकावणी देणं आणि कीपरच्या हातात जाणं हे भावेशच्या पथ्यावर पडलं। क्या बात है, डायरेक्ट निशाना। और अब तीसरे अंपायर की मदद लेते हुए शशि साटम। चंद्रकांत, आपसे जरूर बात करना चाहूंगा, थोड़ा ब्रेक मिला है। आज जिस हिसाब से हमारे शेड्यूल की शुरुआत हुई और दिन के लगभग शाम होते होते मुझे लगता है 4 मैच शायद हम कर पाएंगे, ऐसा लग रहा है। आज के दिन का आपको एवरेज स्कोर क्या लग रहा है 6 ओवर का? नक्कीच काल दिवसभरातल्या मॅचेस जर पाहिलं तर काल 100 पार देखील झाली, परंतु मला असं वाटतंय की उत्तरार्धात आपण पाहू शकता 70-80च्या मॅचेसही चांगल्या झाल्या, तर मला असं वाटतंय की 70-80 ते 85 या ॲव्हरेज मधील देखील चांगल्या मॅच आपल्याला होऊ शकतात आणि कदाचित तो स्कोर आज बनवावा लागेल, जिकडनं चांगल्या मॅच होणं गरजेचं आहे सर। चंद्रकांत शिंदे, इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर तारीफ सैयद साहब, 70-70 स्पोर्ट्स की प्रस्तुति है। तारीफ सैयद स्वयं एक बहुत बड़े लेदर बॉल के अच्छे क्रिकेटर है, और शायद आपके जीवन की कोई एक याद भी है तारीफ भाई के साथ की जरूर उसका जिक्र करना चाहेंगे आज। अरे 70-70 के तारीख भाई का एक मी सांगू इच्छितो, कारण राहुल वर्सेस बँड्रा मॅच होती, पावसाळी मॅच होती आणि ह्या बंद्याने अशी काय बॅटिंग केली की मी पण एकदम अचानक झालो की हा इतकी सुंदर बॅटिंग करू शकतो, आणि अक्षरशः राहुल इलनला त्याने 2च टाकलं होतं आणि मग परिस्थिती अशी निर्माण झाली की 1 बॉल 6 राहुलला पाहिजे होती
आणि तो जाऊन फटका गुरुने आमच्या गुरुनाथ वैतीने तो षटकार मारला आणि आम्हाला जिंकून दिला. पण ती गोष्ट मी अद्यापही तारीख भाईची विसरली नाही की अशा पद्धतीची बॅटिंग ते खूप सुंदर बॅटिंग करतात आणि ते अजूनही खेळू शकतात. पण मला वाटतं बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी ते आता खेळायचं त्यांनी बंद केलं आहे. पण माझी विनंती आहे तारीख भाई जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही खेळायचा प्रयत्न नक्कीच करा, कारण तुमच्याकडे ती शैली आहे. नॉट आउट दिया गया है तीसरे अंपायर द्वारा. भावेश पवार जब मैदान में होते हैं तो जरूर कुछ ना कुछ होते रहता है. 43 पर 5. इस बार हुक किया है बैकवर्ड ऑफ स्क्वायर, वाइडिश फाइन लेग पर टपा खाती हुई गेंद. इसके पहले वहां पर उसे बैकअप करते हुए रोका जाता, रन को अंजाम दिया गया और बॉल अब मैदान के बाहर जा रही है. क्या बात है, बहुत उम्दा टाइमिंग के साथ लगाया गया ये हुक शॉट और ये चौका. चांगली बॉलिंग, चांगला फटका. पण तुम्ही पाहिलं असेल की फिल्डरने खूप जबरदस्त प्रयत्न केला चौकार अडवण्याचा आणि स्क्वेअर लेग टू फाईन लेग ते धावत गेले आणि त्यांनी तो अप्रतिम प्रयत्न केला. क्या बात है चंद्रकांत, आपके साथ भी तारिफ सैयद साहब खेले हुए हैं, ऐसा मुझे कुछ दिनों पहले पता चला, तो उसके बारे में भी हम जरूर ये गेंद के बाद बात करेंगे. बट दैट इज फैंटास्टिक. इफ यू लव क्रिकेट एंड इफ यू आर अ प्लेयर देन यू गॉट टू डू एक्टिविटीज लाइक दिस. इस बार भी फाइन लेग की तरफ, लेकिन इस बार वो दायरे के बाहर भेज नहीं पाए और आउट होकर वापस लौटे. तर नक्कीच आणखीन एका विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. उत्तरार्धात चांगली कामगिरी बॉलर्स करतायत सर आणि फलंदाजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न. तर नक्कीच एक आठवण आहे माझी तारिफ सय्यद यांची, कारण माझी स्वतःची टीम होती चंदू 11 आणि त्यासाठी अगदी मंचर टूर, अजून टायटन चषक मंचरला टूर केली होती आणि त्या दौऱ्यासाठी माझ्या टीममध्ये संदीप आचार्य, बंटी कांबळे यांचा समावेश होता. परंतु ॲज अ सलामीवीर म्हणून, ओपनर म्हणून संदीप कदम जे श्री 11चे आहेत आणि तारिफ सय्यद या तिघांनीही तिन्ही मॅचला सलामी केली होती आणि आम्ही त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी देखील केली होती. आणि ही आठवण म्हणजे ती आमची जुनी आठवण आहे. ॲज अ ओपनर माझ्या टीममध्ये मी त्यांना बोलवलं होतं अगदी मंचर टूरसाठी. मी आणखीन एक गोष्ट त्यांच्याबद्दल सांगू शकतो की तारिक भाई हे चांगले क्रिकेटर आहेत आणि त्याचमुळे ना या सगळ्या गोष्टी त्या आत्मीयतेने, तळमळतेने करू शकतात आणि त्यांनी करून दाखवलं आहे. आणि हे एखादा खेळाडू असतो ना त्याच्या हृदयातल्या या गोष्टी तो साकार करतो आणि ते त्यांनी साकार करून दाखवलं आहे. हेलो, विशाल जीतेकर और विक्रांत चौहान, ये दो बैट्समैन इस वक्त. विशाल जीतेकर, इनके हाथों में बल्ला. इस बार उन्होंने भी आसमान में उठा दिया है, कैच होने का प्रयास और एक और विकेट. विशाल जीतेकर आउट. देखिए उनके शायद दाएं हाथ में चोट भी लगी है और उन्होंने कोशिश की, लेकिन थोड़ा देखिए दर्द से उनके हाथ जिस तरह से वो हिला रहे हैं, लेकिन आउट हो गए. भावेश को मिलती हुई एक और सफलता. क्या कहेंगे चंद्रकांत, भावेश पवार डिमॉलिशन मॅन. नक्कीच, कारण ज्या वेळेला 2 ओव्हरमध्ये 28 रन होत्या, तदनंतर जर पाहिलं तर भावेश बॉलिंगसाठी आले, त्यांनी 9 धावांचं षटक त्या ठिकाणी टाकलं. तदनंतर पुन्हा विजय गडवाल आले, त्यांनी 6 धावांचं षटक टाकलं. भावेश यांना पुन्हा बॉलिंगसाठी, म्हणजे विकेट हा फॅक्टर आहे ना, सुरुवातीला थांबून ठेवला होता 2 ओव्हरला, तो मात्र तदनंतर जावा लागला. कारण भावेशने जी कोंडी फोडली, विकेट आली आणि तदनंतर जर पाहिलं तर या ठिकाणी मॅचमध्ये आपल्या गोलंदाजच्या जोरात पुन्हा येण्याचा प्रयत्न होतो. इनिंग संपलेली नाही आहे, कारण अजूनही बरेचसे चेंडू बाकी आहेत, परंतु धावसंख्येला जो लगाम घालणं गरजेचं होतं तो आता घातलाय या ठिकाणी मी ट्रायडंट संघाने. परंतु ग्लोरियस स्पोर्ट जी सुधीर धनावडे यांची टीम आहे, त्या टीममध्ये देखील क्षमता आहे पुन्हा कमबॅक करण्याची. कल्पेश माहुलकर ने आज जो 2 ऊंचे लंबे कैच लिए हैं, आई थिंक उसकी भी तारीफ होना उतना ही जरूरी है, क्योंकि जो क्षेत्ररक्षक होता है वो गेंदबाज को इस तरह साथ देता है जैसे ढोलकी कलाकार किसी लावणी कलाकार को साथ देता है. साजिंदे गायक को साथ दे तो ऑर्केस्ट्रा का संगीत मधुर होता है. मेरे ख्याल से ओवरऑल कैचिंग जो है बहुत अच्छे हाई स्टैंडर्ड की रही है, ऐसा हम कह सकते हैं. हैट्रिक बॉल और यहां पर भावेश पवार हैट्रिक पूरा करने में कामयाब रहे. ये भावेश पवार की ताकत है. भिवंडी की सरजमीन का एक ऐसा चमचमाता हुआ हीरा जिसने न केवल भिवंडी के दाएं बाएं आगे पीछे
चाहे फिर मुंबई हो, ठाणा हो, रायगढ़ हो या मुंबई के बाहर हो, भावेश पवार इज अ गुडविल, भावेश पवार इज अ ब्रांड. भविष्य भावेश खरोखरच भावेशने दाखवून दिलंय की मी मोठा प्लेअर काय आहे. बघा एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये हॅट्रिक घेणं खूप मोठी गोष्ट असते आणि ती पण नुसते 3 बॉल टाकले आणि हॅट्रिक घेतली असं नाही. त्याच्यासाठी पण एक कल्पकता लागते, एक दिमाग लागतो की आता मला काय बॉल टाकायचा आहे, का विकेटला कुठला बॉल पोषक आहे, अशा पद्धतीची बॉलिंग करून त्यांनी ते 3 विकेट्स मिळवले. आणि तुम्ही फिल्डिंगच्या बद्दल बोलला आता वैतीबद्दल, तर वैतीमध्ये जो फिल्डिंगचा कॉन्फिडन्स आहे तो कॅच पकडताना तुमच्या लक्षात आला असेल. तो कॅच बघा किती एकदम इझिली, म्हणजे हा कॉन्फिडन्स प्रत्येक खेळाडूमध्ये असायला हवा. तो विजय भी अब हैट्रिक पर है क्योंकि पिछले ओवर की आखिरी 2 गेंदों पर उन्होंने विकेट लिया था और वो गेंदबाजी करने जा रहे विजय बालाजी को. विजय के सामने विजय, विजय ये मैच मुझे दे दे विजय. विजय बालाजी ने बिल्कुल नजरें झुकाकर एक अच्छे ड्राइव के साथ खेल दिया. ये अच्छा किया उन्होंने क्योंकि डॉट बॉल नहीं खेलना है, रन बनाने हैं. और अब 8 विकेटों के नुकसान पर जी हाँ, तो ये अगला मुकाबला आ रहा है नॉकआउट मैच सुपर 6 का. विक्रोलियंस विक्रोली और ARN आर्यन रॉकर्स कोलकाता. राज पासवान कोलकाता के और अमोल म्हात्रे विक्रोलियंस मुंबई के. ARN आयुष रॉकर्स बनाम विक्रोलियंस. व्हाट अ मैच दैट विल बी. नक्कीच त्याही मॅचची सर्वांना प्रतीक्षा असेल. विक्रोलियन्स चांगल्या लयमध्ये आहे आणि कलकत्ता टीम देखील काय खेळते सध्याच्या घडीला. इस बार आउट. ओहो, बाजू से गेंद गुजर गई. संदीप राठौड़ अपने दोनों हाथों को टोपी पर ले गए. थोड़ा सा अपने आप से नाराज है लेग बाय युवराज भालेराव द्वारा. इस मैच में सब कुछ हो रहा है चंद्रा. थॉमस डायसचं विशेष कौतुक बघा. कॅप्टनशिपचा जो पार्ट येतो तो पार्ट बघा कसा त्याने एक्झिक्यूट केला आहे. पवार आणि विजय हे 2 गोलंदाज आहेत, त्याने त्याचा वापर बरोबर स्लॉगला केला आहे आणि स्लॉगमध्ये ते सक्सेस पण होत आहेत. 5वी ओव्हर पण सक्सेस झाले. आता 6वी ओव्हरचा इस बार उल्टा सुल्टा शॉट और विकेट मिलता हुआ यहां पर विजय गढ़वाल को और 9वें विकेट का पतन. चंद्रकांत जी, पूरे टूर्नामेंट में कितनी टीमें ऑल आउट हुई हैं? शायद मुझे लग रहा है कि अगर इस मैच में वो कर पाते हैं, ये भी अपने आप में एक बहुत बड़ी अचीवमेंट रहेगी. नक्कीच ती उपलब्धी असू शकते. तर पाहूया ऑल आउट हा संघ होतोय का. कारण सुरुवात तर खूप चांगली झाली होती, परंतु तदनंतर काही फटके चुकीच्या पद्धतीने खेळले गेले आणि धावा वाढवण्याच्या ते प्रयत्नात होते, परंतु चुकीचे. इकडे थोडंसं संयम गरजेचं होता कारण तुमच्याकडे ओव्हर्स बाकी होत्या आणि तदनंतरच्या काळात तो धावसंख्या पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 15, तिसऱ्या षटकात 9, तदनंतर 6, तदनंतर 4, म्हणजे जो आलेख आहे दुसऱ्या षटकानंतर तो अगदी उतरला. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि बघा सन्मानजनक स्कोर होता पॉवर प्लेमध्ये. तर त्यानंतर ते काही बॉलिंग ह्या गोष्टीमध्ये त्यांनी प्रयत्न जरूर नक्कीच चांगला केला बॅट्समननी, पण बॉलिंग पण खूप सुंदर टाकली याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. देखिए फॉलो विकेट्स देखें तो पहला विकेट 4 पर, दूसरा 25 पर, तीसरा 37 पर, चौथा 43 पर. 43 एक ऐसा नंबर है, वास्तुशास्त्र के हिसाब से ये नंबर का मनोमंथन करना होगा, संजय जुमानी के पास दिखाना होगा. क्योंकि 5वां विकेट 43 पर, छठा 47 पर, 7वां 47 पर और 8वां 47 पर. 43 से 47 तक आते आते विकेटें गिरती चली गई, गिरती चली गई, गिरती चली गई. पंड्याजी, मी सकाळी आल्यावरच पाहिलं होतं, विकेट्स बघितली होती आणि विकेट्सवरती जाणवलं की ह्या विकेट्सवरती 65, 70, 75, 80च्या मॅचेसच होणार आहेत. कारण विकेट एकदम चकाटक आणि टकाटक आहे आणि जो काय फॅक्टर येईल तो ड्यूच्या पार्टमध्येच येणार आहेत आणि तो पार्ट थोडासा दोन्ही संघांना जड जाण्याचे चान्सेस आहेत. आखिरी जोड़ी प्रतिकार करती हुई जो भी गेंदें बची है उसमें कुछ रन बनाकर अपने लिए ताकत जुटाना ये बहुत जरूरी है. जो 3 गेंदें बची हैं, ये 3 गेंदों को सरवाइव करना होगा. इस तरह
जिस तरह महीने के आखिरी 3 दिन में पगार आने के इंतजार में हम 3 दिन निकाल देते हैं, बिल्कुल उस तरह की ये 3 गेंदें हैं। लास्ट दिन तक यकीन नहीं आता तो मेरे जो भाई जॉब कर रहे हैं उनसे पूछिए, महीने के आखिरी 3 दिन, उस पर एक फिल्म बन सकती है वो 3 दिन। वो 7 दिन 49 for 9। गुड। गली में 1 रन लिया और उसके साथ अब स्कोर हो गया 50। थोड़ा मस्ती मजाक होना चाहिए। मेरे एक दोस्त ने मुझे पूछा कि हरीश भाई आपके जीवन में सबसे बेस्ट मैसेज आपको कौन सा लगा आज तक लाइफ का, तो मैंने उनको बोला 1 तारीख को पगार आपके खाते में क्रेडिट हुई है, यही सबसे बड़ा मैसेज है। जरूर जरूर। महीने का कोटा पूरा आ गया है। 50 पर 9। एक 5 रन अगर और बन जाते हैं, जो हमने पहले दिन बात की थी 55, दैट शुड बी अ फाइटिंग स्कोर, क्योंकि मयूर वाघमारे के पास जो रेंज है, विजय बालाजी के पास जो रेंज है, आई थिंक दे नीड 5 मोर रन्स। एक 5 रन अगर 2 गेंदों में बन जाते हैं, थोड़ी ताकत और मिल जाएगी ग्लोरियस को। नक्कीच नक्कीच। गढ़वाल ने फुल टॉस गेंद की है, जा रही है, वहां पर दूर से दौड़कर आए थे, पहले ही उठाया, गेंद को थ्रो किया। मैं दोनों चंद्रकांत से गुजारिश करना चाहूंगा, कल्पेश माहुलकर की फील्डिंग पोजीशंस देखिए। क्रिकेट में 360 डिग्री बैट्समैन होते हैं, ही इज अ 360 डिग्री फील्डर। मैदान में आप उनको अलग अलग पोझिशन्स में फील्डिंग करता हुआ देख रहे हैं। नक्कीच माहुलगावचं नाव ते बॅटिंगच्या माध्यमातून बॉलिंगच्या माध्यमातून झळकवतात आणि फिल्डिंगच्या माध्यमातून एखाद्या टीममध्ये तुमची जागा केव्हा बनते, बॅटिंग बॉलिंगनीच नाही तर तुमची फिल्डिंगने देखील जागा बनू शकते, हे कल्पेशने सिद्ध केलं आहे। खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतायत आणि म्हणूनच की काय ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी ते हजर होत आहेत। इंटरनॅशनल लेवलला ही गोष्ट आली होती, अझरचा बॅट पॅच चालू असताना अझरुद्दीन सरांनी फिल्डिंगवर जागा मिळवली होती। इस बार रन लेने का प्रयास और ये ऑल आउट हो जाएंगे। जी हाँ, तो शायद मुझे लग रहा है, आई थिंक दे आर द फर्स्ट टीम टू गेट ऑल आउट, आई गेस, बट नेवरदलेस ट्राइडेंट का जो परफॉर्मेंस रहा है, सही समय पर सही निर्णय और नियमित अंतराल पर गिराए गए विकेट, शरीर से दूर खेले, और विकेट कीपर संदीप राठौड़ देखिए कोई जल्दबाजी में नहीं, ये संदीप राठौड़ है और इन्होंने दिमाग पर शांति रखी, विजय गढ़वाल के हाथ में गेंद दी और ये ऑल आउट हो गए। चंद्रा, ये पूरी पारी के बारे में मैं दोनों चंद्रकांत से सुनना चाहूंगा और उसके बाद जब दूसरी इनिंग की शुरुआत होगी तो आंखों देखा हाल आप लोगों के सामने लेकर आएंगे चंद्रकांत शेटे। सर्वप्रथम मी थॉमस डायस कॅप्टनशिप, खरोखर सुंदर कॅप्टनशिप केली आहे त्यांनी। बॉलिंग देताना आपल्या टीमची स्ट्रेंथ काय आहे ती चांगली ओळखली आहे, कसा कोणाचा वापर कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, कोणाला कुठे ठेवायचं आहे। खरोखर मॅच बघताना हे जाणवत होतं की थॉमस डायस हे खूप चांगली कॅप्टनशिप करतात आणि त्यांच्यावर जबाबदारी पण आहे की आता ते ओपनिंग करणार आहेत आणि ओपनिंग करताना टीमला जिंकून द्यायचं आहे आणि तसा साजेसा खेळ त्यांनी नेहमीच केला आहे। मी जेव्हा जेव्हा त्यांच्या इनिंग्स बघितल्या आहेत, मला असं वाटतं 10 मध्ये 7 इनिंग तर ते नेहमीच करतात। आपण पाहू शकता सुरुवात विकी पाटील खूप चांगली केली, ओमकारने त्यांना साथ चांगली दिली आणि तदनंतर तुम्ही पाहू शकता एकही फलंदाज दुहेरी आकड्यामध्ये जाऊ शकला नाहीये। भावेश आणि तिकडेच विजय गडवाली यांच्या गोलंदाजीने जे आपण म्हणू की सुरुवातीला प्रमुख म्हणजे अंबुटीसारख्या गोलंदाजावर प्रहार झाले, परंतु तदनंतर जर पाहू शकता ठराविक अंतराने ज्या विकेट गेल्या ना सर, तदनंतर त्याच्यामुळे हा धावसंख्येचा ग्राफ खाली आला। नक्कीच नक्कीच, पण मला एक सांगायचं एक आनंद वाटेल की क्रिकेटसाठी ज्या ज्या संघाने आहुती दिली, प्रयत्न केले, मोठे मोठे संघ तयार झाले, त्या संघांची काही नावं मी तुम्हाला इथे वेळ आहे म्हणून मी घेऊ इच्छितो। या लोकांनी क्रिकेट काय असतं, इनिंगचं क्रिकेट मी यांच्याबरोबर 5वी 6वीत असताना बघितलं आहे। त्याच संघांबरोबर शेवटच्या पर्वात मी खेळलो आहे, नवीन पिढीबरोबर पण खेळलो आहे आणि खरोखर ती संघ जी आहेत ती संघ आहेत की आरजीके आहे, अभिनव आहे, युनिक आहे, प्रभात आहे, बुलेट आहे, गणेश गल्ली आहेत, महापुरुष आहे, बालक्रीडा, नयन कर्दे, परळपाकर, आयका 11, शशी ब्राईट, वायसीसी, दिगंबर 11, शाह 11, काल्या 11, मोरी रोड, फिशरमॅन, सायन्स स्पोर्ट्स, कंबादेवी, कामगार कुर्ला, पावला शंभो, पंतनगरचा संघ, भटवाडीचा संघ, अभिनव, विक्रोलियन्स, अनंत 11, साई चौक, भांडूप, उत्कर्ष, अल्फिनो, लोवाराळी, खारेगाव, स्मिथ 11, मुंब्रा 11, डोंबिवलीकर,
क्राऊन, टिळक चौक, त्रिशूल, VK11 गिरगाव, मंदार 11, GT स्पोर्ट्स खतरनाक, साईनाथ, प्रिन्स, सॉमरसेट, महेश चिडवन, बालप्रकाश, कारदंडा, मॅचलेस, VPRC, सिन्या महादेव, डोंगर गल्ली, टँगो, सरोज, ब्लू स्टार, कॅम्ब्रिज, सिलेक्टेड, RCC, डनील, नया 11, नर्मदा अर्जुन, हरिराम नानांची टीम, कमलाकर नर्मदा अर्जुन, बिपिनबाई झटाके यांची टीम, पनवेल प्रशांत करपे यांची टीम, शंकर म्हात्रे यांची टीम, ओम ब्रह्मदेव, सॅन्युअल, जॉली, ब्रह्मबॉईज, चाफे गल्ली, BGM, सह्याद्री, यूथ, माऊलगावची टीम, पाटील 11 या संघांबरोबर याच्यातले असे दिग्गज संघ आहेत की ज्या संघांनी इनिंगचं क्रिकेट खेळलं आहे. आणि इनिंगचं क्रिकेट त्यावेळेला असं असताना अक्षरशः एकाच एंडनी एक बॉलर आणि एकाच एंडनी दुसरा बॉलर हेच बॉलिंग करायचे. त्याच्यानंतर इनिंग ओव्हर्सचं पर्व आलं. त्या ओव्हर्सच्या पर्वामध्ये सुद्धा 15-15 ओव्हर एकच बॉलर आणि 15-15 ओव्हर एकच बॉलर करायला लागले. आणि त्याच्यानंतर बरखाचं क्रिकेट आलं, नंतर RKचं क्रिकेट आलं आणि RKच्या क्रिकेटने एशियामध्ये धुमाकूळ केला. तर नक्कीच या सर्व गोष्टी आम्ही जाणून घेतोय चंद्रकांत शिंदे सरांबरोबर, त्याचबरोबर अविनाश जाधव सरांबरोबर. या स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळा पायंडा आपल्याला पाहायला मिळाला. जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रिकेट एक्सपर्ट्स आपण पाहतो, तसंच याही ठिकाणी आपण टेनिस क्रिकेटमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून जुनं क्रिकेट जाणून घेण्याचा प्रयत्न, क्रिकेटचे जे काही बारकावे आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न या लिजेंड्स दिग्गजांकडून या ठिकाणी आम्ही करतोय. तर जशी दुसऱ्या डावाला सुरुवात आहेत माझ्या बरोबरने जुडले जात आहेत कुणालजी दाते. हे देखील गेले 2 दिवस या स्पर्धेशी जुडलेले आहेत. कुणालजी, काय म्हणाल, पहिले 2 दिवस ही क्रीडा स्पर्धा पार पडली त्याबद्दल? जी हाँ, सबसे बड़ा ये क्रिकेट का महासंग्राम आपके सामने होता हुआ मुंबई टेनिस क्रिकेट बिग बैश 70 की जानिब से इस प्रतियोगिता का आगाज हुआ. पहले दिन काफ़ी बढ़िया क्रिकेट हमें नजर आया. दूसरे दिन 10 मुकाबले होने थे, लेकिन 9 मुकाबले हम कर पाए. उसका जो बचा हुआ मुकाबला था वो आज हम यहाँ पर खेल रहे हैं. जो सामने टीम खेल रही है ग्लोरियस स्पोर्ट्स, उन्होंने रन बनाए इस मैच में 52 रनों का लक्ष्य रखा गया टीम ट्राइडेंट नवी मुंबई के सामने. तो ये थोड़ा सा आसान मुझे नजर आ रहा है. जिस तरीके से 52 रन्स का टारगेट है, 2 ओवर में 28 रन बनाए थे चंद्रा जी. उसके बाद बढ़िया कमबॅक ट्राइडेंट नवी मुंबई की गेंदबाजों का. पक्का पण आता बघा आपलं आगमन होत आहे कलकत्ता टीमचं. आणि मी तर म्हणेन ही डॅशिंग टीम आहे, फायटर टीम आहे आणि बिंदास खेळणारी टीम आहे. कारण तुम्ही बघितलं मागचं पर्व की प्रत्येक संघ हा टॉस जिंकल्यावर फिल्डिंग करतो, पण हीच अशी टीम आहे कलकत्ता, डॅशिंग फायटर. ही डायरेक्ट बॅटिंग घेते आणि त्यांच्या स्ट्रेंथवरती ते जिंकायचा प्रयत्न करते आणि 2 मॅच ते जिंकून क्वालिफाय सुद्धा झाली आहे. तर नक्कीच त्याही मॅचची प्रतीक्षा सर्वांना असणार आहे. मॅचला मात्र या ठिकाणी दुसऱ्या डावाकडे आपण जाताना पाहायला मिळतोय, ज्या ठिकाणी यानंतर पहा बाद फेरीतील पहिली मॅच विक्रोळी विरुद्ध आपण या ठिकाणी कलकत्ता टीमची मॅच पाहणार आहोत. आयुष रायडर आयुष रायडर यांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पश्चिम बंगाल कोलकात्यावरून टीम दाखल झाली आहे मुंबईमध्ये. तर जाऊयात या मॅचला. या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. हो, काय कॅच झाले या ठिकाणी. सोपं नसतं एवढ्या लांबवर पाठी जाऊन कॅच घेणं. या कॅचची तुलना पुन्हा एकदा मी 1983च्या वर्ल्ड कपच्या कपिल देव रामलाल निखंद यांच्या कॅचशी करेल. कॅचेस विन द मॅचेस. कॅच कुणाची आहे? एवढ्या मोठ्या खेळाडूची कॅच. म्हणजे या ठिकाणी मोठा धक्का या ठिकाणी दिलाय. थॉमसची कॅच, मयूर वाघमारेच्या माध्यमातून टाकला गेलेला चेंडू. आणि पहा कॅचवर शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली. मागे गेले आणि मागे जाता जाता चेंडूवरची नजर हटली नाही आणि कैच हाथात पकड़ है। जी हाँ, पीछे दौड़ लगाना पड़ा बारका कांबळे को, लेकिन जब बल्ले से गेंद निकली तब मयूर ने उन्हें कॉल किया था मराठी में
की शेवटपर्यंत नजर ठेव, बॉल बघ आणि त्यानंतर इथे कॅच संपन्न झाली. वॉट अ कॅच, एक याला म्हणतात- बेहतरीन कॅच. याला म्हणतात मार्गदर्शन. बघा अनुभवी खेळाडूचं मार्गदर्शन, शेवटपर्यंत लक्ष ठेव. आणि बघा वर्ल्ड कपला तुमच्या लक्षात आलं असेल की रिचर्ड यांची कपिल देवनी जी कॅच पकडली होती त्याच पद्धतीने बारक्याने ही कॅच पकडून एक मोठा बळी मिळवला त्याने. थॉमस डायस हे खूप मोठं नाव आहे. थॉमस डायस शंतनू गायचोडच्या तोडीचे खेळाडू आहेत असं सगळे मानतात. आणि अविनाश जाधवनी स्वतःच सांगितलं आणि मी सुद्धा मानतो की थॉमस डायस हे खूप ग्रेट क्रिकेटर आहेत आणि ग्रेट फलंदाज आहेत. तर परंतु पहिल्याच बॉलवर त्यांना माघारी परतवल्यानंतर ग्लोरियस स्पोर्ट्ससाठी एक आनंदाची गोष्ट असणार आहे, कारण त्यांना तो कॉन्फिडन्स मिळेल कुणालजी. आणि कारण थॉमसचं बाद होणं पहिल्याच बॉलवर खूप महत्त्वाचं टीमसाठी राहील. रजत मुंडे आणि त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये संदीप राठोड येताना पाहायला मिळत आहेत. ऊर्जा मिळते ज्यावेळेला तुमची कमी धावसंख्या झाली आहे, तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाचा महत्त्वाचा खेळाडू ज्यावेळेला तुम्हाला पहिल्याच बॉलवर मिळतो ना, तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स मिळतो आणि तोच कॉन्फिडन्स या ठिकाणी नक्कीच मिळाला असणार आहे. रजत मुंडे आणखीन एक खेळाडू जे रायगडच्या खालापूर तालुक्यातील चांभारली गावचे आहेत. आपला एक आगळे वेगळ्या स्टाईलनी म्हणजे कलात्मक फटकेबाजी देखील पाहायला मिळते त्यांच्याकडून. याही वेळेला चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. यासाठी ओळखले जातात रजत मुंडे नावाची रन मशीन दाखल झाली या मॅच मध्ये आणि रन सुरू होत आहेत. येतोय चौकार. अच्छा स्ट्रोक, रजत मुंडे अभी आए हैं, सीधे बल्ले से खेलने का प्रयास था, ऑन साइड में खेल दिया इस स्ट्रोक को. गैप में ये गेंद जब भी जाती है ग्रास पर तो रुकने का नाम नहीं लेती. बेहतरीन टाइमिंग के साथ 4 रन. नक्कीच मी त्यांच्यामध्ये सुमित ढेकळे, मी लगेच सुमित म्हणजे ढेकळे यांच्या इथपर्यंत नाही, परंतु त्यांच्यासारखी फलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर करतात. सरळ बॅटने क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतात. स्टान्स देखील पाहिलं तर क्रिकेटिंग स्टान्स त्यांचा पाहायला मिळतो. आणि त्याचमुळे की काय गेल्या काही वर्षात याही खेळाडूच्या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या बॅटिंगच्या जोरावर मयूर वाघमारे यांच्या पुढे हेही आव्हान असणार आहे, कारण या ठिकाणी पॉवर प्लेमध्ये जर का कुणालजी एखाद दुसरी विकेट आणखी आली तर जे दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे ना या 52 धावांच्या टार्गेटमध्ये तो सक्सेस हो सकता है. जी हाँ, पावर प्ले में विकेट चाहिए. गेंदबाजी करने वाली टीम ग्लोरियस स्पोर्ट्स को विकेट तो आई थी पहली गेंद पर बल्लेबाज थॉमस की, उसके बाद एक चौका बटोरा बल्लेबाज रजत ने. क्या बात आहे, ग्रेट कमबॅक. बघा विशेष कौतुक गोलंदाजाचं. पहिल्याच बॉलमध्ये त्याने मोठा बळी मिळवला आहे थॉमस डायस, म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स पण खूप हाय झाला आहे. आणि दुसऱ्या बॉलला चौकार लागल्यानंतर सुद्धा तिसरा बॉल त्यांनी कमबॅक केला आहे आणि एकही धाव दिलेली नाही. खरोखर विशेष कौतुक गोलंदाजाचं. तर मयूर वाघमारे यासाठी पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करतायत. खूप महत्त्वाचं असतं, जोखमीचं असतं आणि महत्त्वाच्या बॉलरलाच पॉवर प्लेची ओर दिली जाते. यावेळेला पहा टप्पा पडल्यानंतर काहीसा कमी गतीने येणारा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु आपल्या क्षेत्रात रजत मुंडे पोहोचत आहेत आणि हे चांगलं आहे. ज्या वेळेला समोर चांगली गोलंदाजी होत असेल, एक तुम्ही रन घ्या, नॉन स्ट्राईकला जा, स्ट्राईक रोटेट करा, बॉलरवरचं दडपण वाढवा, तो प्रयत्न या ठिकाणी करावा लागतो. पावर प्ले में ये रन रोकने होंगे चंदू जी. अगर आपको मैच में दबाव डालना है विरोधी टीम पर, ट्राइडेंट पर, तो ये रन रोकने का प्रयास करना होगा. अगर इस तरह से सिंगल डबल पर अगर भरोसा दिखाते चले गए रजत और उनके साथी खिलाड़ी संदीप राठौड़ के पास क्षमता है कि वो काफी तेजी से रन बना सकते और उसी के लिए वो जाने भी जाते. रन संख्या स्कोर बोर्ड पर 5, 1 विकेट खोया है ट्राइडेंट नवी मुंबई ने. तर पहिली ओव्हर या ठिकाणी मार्गस्थ आहे. मयूर वाघमारे यांच्यावर मात्र आशा असतील ग्लोरियस स्पोर्ट्सच्या, कारण विकेटसाठी त्यांच्याकडे पाहिले जातं आणि विकेट घेण्यासाठीच ते ओळखले जातात. आणि याही इनिंगच्या पहिल्या बॉलवर त्यांनी मोठी विकेट जरूर घेतली आहे, परंतु या मॅचला पुढे कसे घेऊन जातात दोन्ही टीम ते देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. यावेळेला जबरदस्त फटका लॉफ केलाय कव्हरच्या दिशेने आणि पहा काय सुंदर फटका, त्याला खूप चांगल्या पद्धतीने रिले फील्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि 2च धावांवर समाधान मानावं लागतंय. विद टर्न खेलने का प्रयास था इस बार. आउटस्विंगर गेंद थी गेंदबाज मयूर वाघमारे की और अच्छा हैंड एंड आई कोऑर्डिनेशन. देखिए पीछे हटकर स्ट्रोक के लिए जगह बनाई, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन की ओर खेल दिया बल्लेबाज संदीप राठौड़. मैंने अभी इनका जिक्र किया था कि ये बल्लेबाज काफी तेजी से रन बनाने के लिए जाने जाते और प्रसन्ना ने काफी बढ़िया एफर्ट यहाँ पर दिया. नक्कीच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पडसाद स्थानिक क्रिकेटवर देखील पडतायत. ओ यावेळेला खराब बॉल होता, अखूट टप्प्याचा बॉल, मागे सरकले, बॅकफुटला गेले आणि याला पॉइंटच्या दिशेने 4 धावांमध्ये परावर्तित केलं. एक अच्छा कट स्ट्रोक यहाँ पर 70 चौका यहाँ पर बटोरा बल्लेबाज संदीप राठौड़ ने बैकफुट पर जाकर बेहतरीन टाइमिंग के साथ. और यहाँ पर पावर प्ले चलता हुआ, पावर प्ले में बेहतरीन बल्लेबाजी. नक्कीच खरोखर पॉवर प्लेमध्ये बेहतरीन बल्लेबाजी हो गई है.
पण मला असं म्हणायचं की बघा, ग्रामीण जरी आपण बोलत असलो तरी प्रोफेशनलिझम काय असतो तो आता आपल्याला दिसायला लागला त्यांच्यामध्ये. एवढे सुंदर फिल्डिंग करतात, एवढी सुंदर बॉलिंग टाकतात. आता हे ग्रामीण नाही, प्रोफेशनलच झाले आहेत. आणि प्रोफेशनल पद्धतीनेच आपण क्रिकेट खेळतोय हे दिसतंय, आपल्याला नजरेसमोर येत आहे ते आपल्यासमोर. तर जावेद मॅचच्या दिशेने पहिली ओव्हर झाल्यानंतर धावफलक जर पाहिला तर 11 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळतात. एक विकेट माघारी परतलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला विकेटची तलाश असणार आहे. ट्रायडंट या ठिकाणी हे सांगेल की हा जो ग्राफ आहे जो सुरू झाला आहे अशाच पद्धतीने. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ज्यावेळेला ग्लॉरियस बॅटिंग करत होती त्यावेळेला त्यांच्या 13 रन झाले होते पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. या ठिकाणी 11 झाल्यात, एक महत्त्वपूर्ण विकेटही आली आहे. परंतु तुम्हाला या ठिकाणी विकेट घ्याव्या लागतील. दडपण वाढवायचं असेल तर त्याच ठिकाणी तुम्हाला डॉट बॉल देखील टाकावे लागतील. तो प्रयत्न चंद्रा सर. नाही, नक्की डॉट बॉल टाकायला लागतील, विकेट्स घ्यायला लागतील. आणि समोरचा संघ दिग्गज आहे, तुल्यबल आहे, भरणा आहे त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या खेळाडूंचा आणि स्ट्रेंथ आहे त्यांच्याकडे. पण या स्ट्रेंथला तुम्हाला कसं रोखून धरायचं आहे हे तुम्हालाच करावं लागणार आहे मैदानावरती. आपण पाहिले क्रिकेटमध्ये कित्येकदा सर, कोणतंही मैदान असू देत, छोट्यातल्या छोट्या धावसंख्येमध्ये देखील भले भले संघ गडगडताना पाहायला मिळालेत आणि त्याचबरोबरीने मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या पार होताना पाहिले. ते आपण काल पाहिले. म्हणजे आपल्याला या दोन्ही चांगल्या संघांना शुभेच्छा आमच्या जरूर असतील, परंतु चांगली मॅच या ठिकाणी अपेक्षित असणार आहे. क्रिकेट रसिकांना तेच पाहायचं असतं. यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न, विजय बालाजी आले आणि पहिल्याच बॉलवर बालाजी पावलाय. जी हाँ, रजत मुंडे का ये खराब स्ट्रोक का चयन मैं कहूंगा, जिस तरह से काफी दूर से खेलने का प्रयास था और ये देखिए बॉडी बैलेंस बिल्कुल भी नहीं था स्ट्रोक में बल्लेबाज रजत के, और यहाँ पर जाना होगा पेवलिन की ओर. कमी धावा असताना सुद्धा जो जोश आहे आपल्याला, जो स्कोर पाहिजे तो स्कोर 60-65 म्हणतात तरी सुद्धा कमी धावा असताना जो जोश आहे तो या संघामध्ये दिसतोय. आणि ते विकेट्स घेत आहेत. महत्वाची गोष्ट ते विकेट्स काढतात आणि विकेट्स काढल्यानंतर त्याला मॅचमध्ये ग्रीप मिळेल हे नक्कीच. नक्कीच या बॉलसाठी ते रेडीच नव्हते आणि अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी स्वतःचा इरादा बदलला आणि हा फटका अगदी जबरदस्तीने फटका खेळले ते. आणि असंच होणार आहे, ज्यावेळेला तुमची त्या चेंडूवर नजर, ते फुटवर्क जर चेंडूला साजेसे नसेल तर विकेट येऊ शकते. रजत मुंडे यांनी खराब फटका खेळला आणि त्या खराब फटक्याचे त्यांना नक्कीच बाजून माघारी परतावं लागतंय. नवीन फलंदाज राज गोठणकर येतात, संदीप राठोड. इकडे कुठेतरी कुणालजी मॅचमध्ये थोडासा चंचू प्रवेश मी म्हणेल होऊ शकतो, कारण 2 विकेट गेल्यात. जी हाँ, यहाँ पर अगर इसी तरह से गेंदबाजी होगी इस मुकाबले में तो मैं कहूंगा ये टारगेट डिफेंड भी हो सकता है चंदू जी. अगर पहले ओवर में यहाँ पर 1 विकेट मिली थी बल्लेबाज थॉमस डाय 0 पर, दूसरे ओवर की पहली गेंद पर 1 विकेट, यानी अब तक 2 ओवर पावर प्ले के यहाँ पर शुरू है, पावर प्ले का सेकंड, और दोनों ओवर में पहली गेंद पर यहाँ पर विकेट मिली है टीम ग्लोरियस स्पोर्ट्स को. नक्कीच विकेट दडपण वाढवतं आणि ते दडपण झुगारून दिलं जाते का ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न. बालाजी यांच्या गोलंदाजीचं हे वैशिष्ट्य आहे. चांगली गोलंदाजी करतात, बॉलला कट करतात आणि चांगल्या टप्प्यावर देखील ठेवतात. म्हणूनच की काय पॉवर प्लेमध्ये त्यांना आमंत्रित केलं. प्रेशर काय असतं, प्रेशर तुम्ही बघितलं असेल इंडिया पाकिस्तान मॅचला 125-50 ओव्हरमध्ये चेस करताना 99ला पाकिस्तान गारद झाली होती. ह्याला म्हणतात प्रेशर. आणि प्रेशर जसं जसं तुम्ही वाढवत जाल समोरच्या बॅट्समनवर तसं तसं तुम्ही हवी व्हाल. तर तोच प्रयत्न करावा लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला संदीप राठोड, राज गोठणकर यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेला फुल टॉस. अशा वेळेला खराब बॉल जर दिला तर त्याचे पडसाद पडणारच. कुणालजी, एक खराब बॉल होता आणि त्याचा अचूक फायदा घेतला गेला. जी नहीं, इस लेन पर ऐसी गेंदबाजी आप नहीं कर सकते. फुल टॉस गेंद बल्लेबाज के लिए तोहफा था और इसे कबूला बल्लेबाज राज गोठणकर ने. ये काफी तगड़े खिलाड़ी है, हमेशा से इस स्ट्रोक के लिए जाने जाते. रिवर्स स्वीप काफी बढ़िया खेलते हैं, उनके बल्ले से यहाँ पर चौका आता हुआ. राज गोठणकर यांना देखील थोडासा कॉन्फिडन्स मिळेल, कारण ज्या वेळेला तुम्ही नव्याने बॅटिंगला येता, तुमच्यावर समोर जर फुलटॉस चेंडू तुम्हाला टाकला गेला तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स मिळणारी बॅटिंग तुम्ही करू शकता. तुम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळू शकते. राज गोठणकरच्या बाबतीत तेच सांगेन. राज गोठणकर आणि राठोड हे दोघेही याही वेळेला पाहू शकता तोच कॉन्फिडन्स या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतोय. यावेळेला मिडॉनच्या डोक्यावरून पॉवर प्ले मध्ये फायदा घेत असताना राज गोठणकर यांच्या बॅटमधून येतोय फटका आणि जाईल सीमारेषा पार. अच्छी बल्लेबाजी राज गोठणकर द्वारा. इस बार रडार में एक गेंद थी, सीधे बल्ले से खेल दिया लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए बेहतरीन टाइमिंग के साथ.
यावेळेला लेग स्टंपवर चेंडू पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा राज गोठणकर यांच्याकडून घेताना पाहायला मिळत आहेत. आणि पहा खराब गोलंदाजी झाल्यानंतर त्याचे पडसाद कसे पडतात या ठिकाणी पाहायला मिळाले. राज गोठणकर आता तुटून पडलेत. पॉवर प्लेचा फायदा घ्यायचा. राज गोटनकर हे विस्फोटक फलंदाज आहेत आणि ते नेहमीच अशाच पद्धतीने बॅटिंग करतात आणि त्यांना माहित आहे अशा पद्धतीनेच आपल्याला पॉवर प्लेमध्ये खेळायचं आहे आणि त्याचा फायदा करून ते घेत आहेत. याही वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात जरूर आहेत. पुन्हा एकदा आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न, परंतु कॅच सुटली जाते मुक्याच्या क्षणी. एवढ्या मोठ्या स्टेजला, एवढ्या मोठ्या स्पर्धेत ये सबसे बड़े खिलाड़ी का कैच था। यहाँ पर अगर विकेट मिल जाती और दबाव बढ़ने की संभावना थी टीम ट्राइडेंट नवी मुंबई पर, लेकिन इस तरीके का कैच अगर छूटता है तो दबाव जरूर बढ़ेगा गेंदबाजों पर। नक्कीच नक्कीच तो लो स्कोरिंग मॅच कसे जिंकल्या जातात, तर लो स्कोरिंग मॅच जिंकल्या जातात चांगल्या फिल्डिंगने, चांगल्या बॉलिंगने, प्रेशरने. अशा जर आपण कॅच सोडल्या तर मॉरल डाऊन होतो, बॉलरचा डाऊन होतो, टीमचा डाऊन होतो आणि मग आपण कुठेतरी अडकून बसतो. यावेळेला दोन गोष्ट झाल्यात. दोन्ही ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विकेट आल्या, परंतु तरी देखील रन आल्यात. रन काही थांबलेल्या नाही आहेत आणि 21 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळते. कुठेतरी एखादा मोठा फटका चौकार वाचणं गरजेचं होतं. ही विकेट जर या ठिकाणी आली असती तर थोडंसं दडपण वाढलं असतं, परंतु तसं होऊ शकलेलं नाही आहे. आणि धावा पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर चंद्रा सर कशा प्रकारे पाहता या पॉवर प्लेला तुम्ही? पॉवर प्लेचा अटॅक करूनच वापर केला जातो आणि मला असं वाटतं फिल्डिंग साईडचा रन्स जास्त होते, त्यांचे 21 आहेत. पण त्यांच्या लक्षात आलं की पॉवर प्लेमध्ये जर आम्ही आता अटॅक नाही केला तर पुढे ही मॅच आपल्याला खरोखर जड जाईल आणि त्या दृष्टिकोनातून ते खेळत आहेत. आणि मला असं वाटतं की फिल्डिंग साईडनी, बॉलर साईडनी या गोष्टी करायला पाहिजे. आता बघा हायलाइट्स तुम्ही बघितली, खूप मोठा प्रयत्न झाला. चंद्रा जी, ये पावर प्ले की हाइलाइट्स है। जब बल्लेबाजी पर आए थे रजत मुंडे, पहली गेंद पर चौका उन्होंने लगाया था, ऑन साइड में 4 रनों के साथ खाता खोला था। उसके बाद अगर देखा जाए शॉर्ट बॉल पर संदीप राठौड़ के बल्ले से ये कट स्ट्रोक डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर उन्होंने चौका बटोरा। और उसके बाद अगर देखा जाए तो बल्लेबाज आउट होकर पेविलियन की ओर चले गए। थॉमस और रजत मुंडे अभी भी संदीप राठौड़ खेलते हुए नजर आ रहे राज गोठनकर के साथ, और ये आउट हुए थे बल्लेबाज रजत मुंडे। दोन ओव्हर या ठिकाणी संपलेले आहेत आणि 2 विकेटही माघारी परतलेल्या आहेत. तर आता प्रतीक्षा या ठिकाणी असणार आहे. विजयासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर 52 धावांचं आहे. अजूनही या मॅचमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे, कारण तुमच्याकडे अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत. तसं पाहिलं तर आव्हान दृष्टिक्षेपात आहे, परंतु विकेट हा फॅक्टर आणि त्याचबरोबरीने डॉट बॉल हा फॅक्टर मॅचमध्ये घेऊन येऊ शकतो ग्लोरी स्पोर्ट्सला. यानंतरची मॅच सर्वांच्या नजरा त्यावर देखील असतील. यावेळेला लोअर फुल टॉस त्याला ऑन साईडच्या दिशेने सर्वांच्या नजरा. कलकत्ता काल जी खेळली आहे सर्वांना प्रभावित करणारी होती, आणि दुसऱ्या बाजूला विक्रोलियन्स काल खेळले तेही खूप प्रभावित करणारं होतं, कारण प्रभजोत अंबिरे, प्रीतम बारी, त्याचबरोबर राकेश प्रभू आणि ऋषी दादा सर्वांचे लाडके, त्यांचा जो परफॉर्मन्स होता तो मात्र काल क्रिकेट रसिकांना खूप एक वेगळा आनंद देऊन गेला. लेजंड खेळाडू कसा असावा, तो ऋषी दादा सारखा असावा मला असं वाटतं. हो, बॅटच्या रडारमध्ये बॉल आणि आपल्या सोलापुरी अंदाजामध्ये दाखवलाय फटका सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. ये कोल्हापुरी ने तो सोलापुरी तड़का था इस बार गेंदबाजी पर। विक्रांत की ये गेंद शफल होकर खेल दिया इस गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए संदीप राठौड़ के बल्ले से राउडी राठौड़ स्ट्रोक। नक्कीच हे राउडी राठोड आहेत, परंतु टेनिस क्रिकेटमधील राउडी राठोड आहेत, आणि म्हणूनच की काय सोलापूर पासून सुरू झालेला हा प्रवास दुबईमध्ये देखील होतो आणि मुंबईमध्ये देखील होतो. आज मुंबईमध्ये हा सोलापूरचा फलंदाज, सोलापूर तसं पाहिलं तर चादरीसाठी प्रसिद्ध आहे, परंतु सोलापूरला प्रसिद्ध केलं क्रिकेटसाठी. या फलंदाजाने नाव आहे संदीप राठोड. नक्कीच नक्कीच, कारण आताचा जो फटका त्यांनी मारला नेत्रदीपक फटका होता आणि खरोखरच सुंदर फटका होता, षटकार मारला, व्हेरी नाईस. कुठेतरी दडपण या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न असणार आहे, लक्ष्याच्या दिशेने वाटचाल कमी करण्याचा प्रयत्न. विक्रांत पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज होत आहे, ज्यावेळेला फलंदाजी करतील संदीप राठोड.
हो हो, यावेळेला पाहू शकता भाग्यशाली राहिले, परंतु रन थांबणार नाहीयेत, रन येणार आहेत, 4 रन येतील. येतोय चौकार. जी हाँ, भाग्य का साथ इस बल्लेबाज को यहाँ पर मिलता हुआ। पटकी हुई गेंद थी, बैकफुट पर जाकर कट करना चाह रहे थे, लेकिन स्लिप से गेंद सीधी थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। आणि विजयाच्या दिशेने वाटचालच मी म्हणेल. ज्या पद्धतीने सुरुवातीला विकेट गेल्या त्यातून सावरलं जात आहे आणि विक्रांत त्यांच्यावर देखील हल्ले चढवले जात आहेत. 11 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेल्या आहेत, परंतु अजूनही 20 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. दोन्ही संघांनी इथपर्यंतचा खेळ मात्र नक्कीच चांगला केला आहे, परंतु अंतिम 6 मध्ये जाण्यासाठी ही मॅच दोन्ही टीमला जिंकणं गरजेचं आहे. चांगला बॉल विक्रांत यांच्याकडून आणि त्याचा सन्मानही तेवढा, म्हणजे राठोडे करतायत, चांगल्या बॉलला सन्मान देत आहेत, खराब बॉलवर प्रहार करतायत. तेच या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. धावसंख्या 1 ने पुढे गेली कुणाची. अच्छे खिलाड़ी की ये निशानी होती है चंदू जी, जब आप अच्छी गेंदबाजी पर सम्मानित करते हो और खराब गेंदों पर चौके छक्के लगाते हो। वाह, काय फटका खेळलाय. हवेत जरूर आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. कॅच पकडण्याचा प्रयत्न आणखीन एकदा निष्फळ ठरलाय आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी. तो ये आता हुआ मुंबई टेनिस क्रिकेट बिग बैश चौका बल्लेबाज राज गोठनकर के बल्ले से बिल्कुल वी शेप में खेलने का प्रयास, जहां पर खेलना चाह रहे बिल्कुल सिर उनका स्थिर और एक बेहतरीन स्ट्रोक। फिर से एक बार कैच ड्रॉप होता हुआ, रन मिलेंगे यहाँ पर 4। कोण म्हणतो की लो स्कोरिंग मॅच जिंकता येत नाही, जिंकता येते. आणखीन एक फटका त्याच दिशेने ठोकला जातोय. यावेळेला अजिबात चूक होणार नाहीये आणि राज गोठणकर आपल्या नावाची दखल बिग बॅश मध्ये देखील नक्कीच घ्यायला लावतायत. काय फटका खेळलाय, अप्रतिम. जी हाँ, जब भी उनके रडार में पाले में गेंद आती है तो इस गेंद को वो बाउंड्री लाइन के बाहर भेज देते हैं। हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलने का प्रयास, बिल्कुल खदेड़ दिया इस गेंद को बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। बेहतरीन टाइमिंग के साथ राज गोठनकर की बल्लेबाजी और यहाँ पर आंखों को ठंडक देने वाली ये बल्लेबाजी होती हुई। नक्कीच राजने या अगोदर देखील जर पाहिलं तर सुरुवात बोरिवली बॉईज टीम पासून केली, त्यानंतर सँडी एसपी साठी देखील क्रिकेट खेळले, नवी मुंबईत देखील त्यांना आपण क्रिकेट खेळताना, माफेसाठी क्रिकेट खेळताना आपण पाहतो. आणि मग खराडीची स्पर्धा असू देत किंवा चिर्ले नाईट असू देत, या काही स्पर्धा ज्या वेळेला त्यांचं आगमन झालं धुमाकूळ घातला होता, परंतु मध्यंतरी थोडंसं क्रिकेट कमी जरूर झालं होतं, परंतु राजने चेतावणी दिली आहे. हो, राज गोठणकर पुन्हा एकदा आलेत, अनोख्या शैलीमध्ये आलेत, ते दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी. 18 बॉलमध्ये केवळ 9 धावांची आवश्यकता. चंद्रा सर, चांगली स्थिती आहे, दोघांसाठी चांगली स्थिती आहे, पण बॉलर्सनी जर एखाद दुसरे बॉल डॉट काढले तर नक्कीच बॅट्समनवर हा प्रेशर येऊ शकतो. आणि जर बॅट्समनने एखाद बाउंड्री एखादा षटकार मारला तर बॉलर्सवर प्रेशर येऊ शकतं. अशा स्थितीमध्ये ही मॅच येऊन ठेपली आहे. यावेळेला एक वेगळा पवित्रा घेण्याचा प्रयत्न. प्रसन्न, ज्यांनी काल मॅन ऑफ द मॅच घेतली होती, 4थ्या षटकात त्यांना आमंत्रित करण्यात आले बॉलिंगसाठी. आणि ज्यांनी एक युवा खेळाडू ज्यांनी आपल्या दुंद्रे गावाचं नाव काल या ठिकाणी ठेवून गेले, संदीप यांच्या विरुद्ध पहा. संदीप आल्या पहिला त्यांच्या विरुद्ध रिव्हर्स पवित्रा घेतला, परंतु अगदी मात केली या चेंडूवर. संदीप यांचा जो अंदाज होता, आखाडा होता, जी रणनीती होती, ती रणनीती या बॉलवर उद्ध्वस्त केली अक्षरशः आणि त्यांना थांबवलं प्रसन्न यांनी. यावेळेला कव्हरच्या दिशेने हा फटका लॉफ केला जातोय. प्रसन्न आणखीन एक विकेट घेणार का बिग बॅश मधील आपली, तर हो, ती घेतली आहे. आल्या प्रसन्नने आपली छाप सोडण्याचा प्रयत्न केलाय. विकेटचं पतन. कल इन्होंने चंदू जी 3 विकेट लिए थे, मैन ऑफ द मैच से नवाजा गया था इस खिलाड़ी को। आज भी देखो उसी रिदम में, उसी अंदाज में गेंदबाजी करते हुए बाहर जाने वाली गेंद को कवर्स में खेलने का प्रयास। डीप में सुमित ढोंगड़े ने काफी फासला वहां पर तय किया और जाना पड़ा बल्लेबाज संदीप राठौड़ को पेविलियन की ओर। अच्छी गेंदबाजी। काय म्हणाल चंद्रा सर, हा कॅच फॅक्टर किती महत्वाचा असतो आताच क्रिकेटमध्ये? मी सांगितलं होतं की 9 बॉल 18 मध्ये जर 2 बॉल डॉट टाकले तर मॅच कुठल्या स्टेजला जाऊ शकते. आणि आता बघा 7 बॉल 18 वरती ही मॅच आली आहे. म्हणजे इथे काय दाखवलं होतं? तर जावेत मॅचच्या दिशेने त्या ठिकाणी आपण मॅच दृष्टिक्षेपात आहे, परंतु प्रसन्न आहेत, ती आपली छाप सोडतायत. आतापर्यंत खूप चांगला प्रयत्न त्यांच्याकडून झाला आहे गोलंदाजी करण्याचा. याही वेळेला फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध, परंतु बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय आणि हा बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. या मॅच आता विजयाच्या उंबरठ्यावर ट्रायडंट नवी मुंबई, अर्थातच उद्योगपती सुरेश राणा आणि कंपनी.
राज कोठनकर की मैं प्रशंसा करूंगा, बिल्कुल अलग अंदाज में बल्लेबाजी इस मुकाबले में की राज कोठनकर ने, बेहतरीन पारी यहां पर पेश करते हुए। जब दबाव था, थॉमस डायर 0 पर आउट हुए थे, कप्तान रजत मुंडिच 5 रन बनाकर खेले थे और 7 गेंदों में 24 रनों की ताबड़तोड़ पारी राज कोठनकर के बल्ले से। टॉस के लिए आपको आना है। एआरएन आयुष रॉकर्स एंड विक्रोलेंस विक्टोली के बीच में इसके बाद वाला मुकाबला खेला जाएगा, सुपर 6 का पहला मुकाबला। हो यावेळेला व्हाईट बॉल परंतु प्रभावित करणारा चेंडू पाहायला मिळाला. आणि बॉल एका वेगळ्या पद्धतीने हा चेंडू सीमारेषच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल आणि या मॅचवर आणि ही मॅच जिंकली जाते. ट्रायडंट टीम या ठिकाणी मॅच विजयी होताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मी या ठिकाणी जरूर घोषित करेल, ज्याने जबरदस्त कामगिरी केली, आपल्या टीमसाठी प्रभावित कामगिरी, धावसंख्येचा ग्राफ थांबवला, हॅट्रिक घेतली. या स्पर्धेतील पहिली एकमेव हॅट्रिक भावेश पवार ठरतायत मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराची मानकरी. पाय थोडेसे जवळ घेऊन ये, आता काढ. सर पहिले ट्रॉफी देऊया मॅन ऑफ द मॅच, लगेच आणि तुझी भाई ट्रॉफी तू रेडी आहे, लेकिन कोण पण घे ना, तिथं काय लाईन नाही. टी-शर्ट वगैरे चंद्रा सर काय हे चंद्रा सर या चंद्रा सर या लवकर. नमस्कार आणि स्वागत आहे सर्वांचं. आणि हा पहिला सामना इथे संपलेला आहे. चांगली मॅच अपेक्षित होती, परंतु 2 ओव्हरमध्ये 28 रनची सुरुवात मिळालेली असताना आज ग्लोरियस स्पोर्ट्स या मॅचमध्ये तितकीशी कमाल करू शकलेले नाही आणि अखेर हा सामना ट्रायडंट नवी मुंबई या संघाने जिंकला. आणि आज या मॅचमध्ये बॉलिंग खूप चांगली राहिली आणि त्याचमुळे की काय हॅट्रिक घेतल्यानंतर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय भावेश पवार. त्याचा सन्मान इथे केला जाईल आणि आमचे एक्सपर्ट कॉमेंटेटर आमच्या बरोबर आहेत चंद्रकांत शिंदे सर. राहुल 11 टीमने टेनिस बॉल क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवलं, त्या टीमचे कॅप्टन, त्यांच्या शुभ हस्ते इथे दिलं जाते मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी, त्याचबरोबर 70-70चं हे टी शर्ट. मॅन फ्रॉम गोरसई भिवंडी भावेश पवार पुन्हा एकदा पॉवर दाखवली या स्पर्धेमध्ये 70-70 मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश मध्ये. तर भावेश बरोबर आम्ही नक्की बोलू.
खूप चांगला खेळ त्याने इथे साकारला.